नमस्कार मित्रांनो. जसं काल आपण ॲनालिसिस केलेलं सेम डॉट टू डॉट निफ्टी आज सेम आपलं मार्केट काम करताना बघायला मिळालं. तुम्ही पाहिलंच असेल की आपला मार्केट आज फ्लॅटमध्येच ओपन झालं. त्याच्यानंतर आपण ज्या प्रकारे बोललो की मार्केटमध्ये उद्या मंथली एक्सपायरी असेल आणि मंथली एक्सपायरीमुळे मार्केट व्हॉलेटाईल आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्याला एका डायरेक्शनचा ट्रेडवरती अवलंबून न राहता आपल्याला म्हणजे दोन्ही बाजूचा विचार करून उद्या चालायला लागेल. त्याचप्रकारे तुम्ही इथे पाहिलंच असेल की मार्केट स्टार्टिंगपासून थोडं कन्सॉलिडेशन फेजमध्ये होतं. थोडंसं मार्केटमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळाला सेलिंगचा आणि त्याच्यानंतर जसं मार्केटने 24,180ची लेवल ब्रेक केली त्याचबरोबर 24,260 पर्यंतचे आपल्याला टार्गेट भेटले. तुम्ही इथे पाहू शकता आणि उद्या मार्केटमध्ये कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट असतील त्या आपण पाहणार आहोत. तर तुम्ही ही जी लेवल पाहताय ना, आता आपल्यासाठी एक चांगला सपोर्ट 24,100ची लेवलचा आपल्याला एक चांगला सपोर्ट आहे मार्केटला आणि त्याच्यानंतर रेजिस्टन्स बघाल तर रेजिस्टन्स हा 24,300ची लेवल आता सध्या मार्केटमध्ये बनले. 24,300 हो. आणि तुम्ही इथे पाहू शकता की मार्केट आज आपलं पॉझिटिव्हमध्येच बंद झालं आहे आणि उद्या मार्केट ही जी रेंज असेल ना 24,260 ते 24,200ची लेवल ह्यामध्ये मार्केट कुठेही ओपन झालं ना तर आपल्यासाठी एक फ्लॅट रेंज असेल आणि ह्याच्यावरती कुठेही मार्केट गॅप अप वगैरे झालं तर 24,300चा रेजिस्टन्स असणार आहे. तो जर मार्केटने फेस केला तर मार्केट इथून जे सेलर्स ॲग्रेसिव्ह आहेत ते परत मार्केटला खाली घेऊन येतील. त्यामुळे 24,300ची लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला वेट आणि वॉचची भूमिका बजावायची आहे. त्याचबरोबर जसं इथे 24,300ची लेवल मार्केट ब्रेक करते आणि सस्टेन करते त्याच्यानंतर आपण अपसाईडचा विचार करू शकतो. नाहीतर इथून काही रिजेक्शन आलं तर डायरेक्ट आपण डाऊन साईडचा विचार करू शकतो. त्याचबरोबर जर सेलिंग म्हणजे जर तुमचा निगेटिव्ह व्ह्यू जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे 24,200ची लेवल आहे ह्याच्या जर खाली मार्केट गेलं तर 24,100 पर्यंत मार्केट येऊ शकतं आणि इथून तुम्ही पाहू शकता की इथून मार्केटमध्ये सपोर्ट घेऊन मार्केट वरच्या बाजूला जाते. त्यामुळे 24,100ची लेवल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.